इथं बिघाड उघड्यावर, इथं बिघाड उघड्यावर, इथं लुगडी लुगड्यावर, इथं लुगडी लुगड्यावर, आजूबाईचं धुडकं फडकं आता कुठे आहे हो. आज आम्ही किसान सभा शिटू या ज्या अंतर्गत ज्या संघटना आहे त्या संघटनेचा पायी लॉंग मार्च आम्ही राजूर या ठिकाणावरून अकोला, संगमनेर, लोणी आणि पुढं नगर या ठिकाणी जाणार आहे. यासाठी आमच्या ज्या काही मागण्या आहेत या मागण्या आहेत की आमच्या ज्या महिला आहेत शालेय पोषाहार कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांना किमान वेतन त्याला मिळालं पाहिजे. कारण आपण बघत आहोत यामध्ये 1,70,000 महिला या राज्यामध्ये काम करतात. याच्यामध्ये विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटित, दलित, ओबीसी व गरीब घरच्या गरजू महिला काम करतात आणि त्यांना पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं कमी मानधन नाही की त्यांना ते काम मानधन दिलं जातं. त्यांना 83 रुपये रोज दिला जातोय आणि मग 83 रुपये रोज म्हणजे 2,500 रुपये महिना. मला याला या सरकारला सांगायचं आहे, ज्या घरी बसणाऱ्या ज्या त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना काही काम न करता त्यांना 1,500 रुपये महिना दिले होते आणि ह्या महिला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत शाळेमध्ये शालेय पोषाहारचं शिजवण्याचं काम करतात आणि त्यांना फक्त 2,500 रुपये महिना दिला जातोय. तसंच बांधकाम कामगारांच्या या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत. बांधकाम कामगारांना मेडिकल क्लेम दिला पाहिजे. ते जोरचं काम करतात त्यांना वरून बिल्डिंगवर खाली पडल्यानंतर त्याला ते दवाखान्यात जाण्यासाठी त्याला पैसे दिले पाहिजेत. त्या तसंच या शेतकऱ्याच्या बऱ्याच अशा काय मागण्या आहेत. त्यांना त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. त्यांना त्यांच्या ज्या जमिनी त्या आदिवासीच्या जमिनी त्यांच्या नावे केल्या पाहिजेत. तळ जमिनी त्यांच्या नावे केल्या आहेत. याच्यासाठी आम्ही हा पायी लॉंग मार्च आम्ही आणलेला आहे आणि हा पायी लॉंग मार्चच्या संदर्भामध्ये आज जर उद्या परवा जर नाही निर्णय झाला तर आम्ही अहिल्यानगरच्या कलेक्टर कार्यालयावर घेरा मांडून आम्ही बसणार आहोत आणि थांबतो. सरकारचा कोणता आदेश आलाय का आपल्यापर्यंत?